राईत यांनी त्याला आहे. कृपया सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. मला कल्पना आहे की आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून आदरणीय साहेबांची वाट बघत होतो. या देशाचं राजकारण पूर्ण होत नाही असे आपले सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचारमंचावर उपस्थित असलेल्या दिशाताई, जिल्हाध्यक्ष आणि सर्व कमिटी. राजकीय सामाजिक लढा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे. आपण सर्वजण ते सहकार्य कराल या अपेक्षेसह तो जय भीम, जय संविधान, वंचितों का परचम बुलंद रहे. मला जरा कानाचा प्रॉब्लेम आहे, जोरात ऐकायला येते. जय भीम. जरा ऊर्जा ठेवत जा, आपण आंबेडकरवादी होत नाही का. बाबासाहेबांच्या विचारांना अपेक्षित असलेलं राजकारण आणि समाजकारण घडवण्यासाठी मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडी क्रांतीची ही वाट घेऊन तुमच्यासाठी उभी आहे. आता या वाटेवर चालायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. लक्षात ठेवा, तुमच्या पोटाला लागलेली शाही ही भीमाईची कमाई आहे. कोणी काय तुम्हाला आयती आणून दिलेली नाहीये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुमच्या पोटाला शाही आलं नसतं, तुम्हाला विचारायला मी आणि तुम्हाला तुमच्या विरोधात उभं करायला वाक्य फक्त बुद्धिस्ट समाजासाठी नाहीये. हे वाक्य त्या सगळ्या समाजांसाठी आहे जे संविधानाच्या अंतर्गत स्वतःचं संरक्षण करून घेतात. मला सांगायचं की आमचा विचार तुमच्या वज्रमुठीत आहे आणि तीच वज्रमुठ आमच्या डोक्यात घालायची. हे आता मालेगाव खपून घेणार. इथं बाजूला विलाटी आहे आणि इकडं आमचं हे सगळं समुदाय. आज आम्हाला विचार प्रश्न पडला पाहिजे की आम्ही गावकुसाच्या बाहेर का आहोत. मी मालेगाव फिरले, त्याचा एक व्हिडिओ बी करून टाकलाय. फक्त आमच्या गल्ल्यांमध्ये घाण, कचरा, उकिरडा, आवेळी पाणी, ड्रग्स, गांजा, चरस आमच्या गल्ल्यांमध्ये, दारूची दुकानं आमच्या गल्ल्यांमध्ये आणि तुमचे पोरं मात्र सुरक्षित, सुशिक्षित, चांगल्या जागेवर नोकरीला आणि आमची पोरं गुन्हेगारी क्षेत्रात तुमच्या माग भाऊ भाऊ, दादा दादा म्हणून. माझ्या आया बहिणींना सांगते की लाडक्या बहिणींना हुरळून जाऊ नका. या लाडक्या भावानी लाडक्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा जो मुख्य आरोपी आहे त्याला स्वीकृत नगरसेवक केलाय. अकोट मध्ये भाजप सोबत युती करून त्यांचं लफडं उघड केलंय. हे आपले कधीच नाही आणि ही वेळ आहे. आजपर्यंत तुमच्याकडे पर्याय होता नव्हता माहित नाही. आज आंबेडकर घराणा तुमच्यासाठी रगडवण फिरतंय आणि याची जर तुम्हाला जाण नसेल, तुमच्यातलं कोणी जर तुम्हाला विकत घ्यायला येत असेल, बाहेरचे जाणतच नाही, पण तुमच्यातलं कोणी जर तुम्हाला विकवायला येत असेल तर त्याला म्हणा, भैया आधी आमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं दे. आमच्या बेरोजगारीचं काय, आमच्या इथल्या असुरक्षिततेचं काय, आमच्या इथल्या पोरांच्या नोकऱ्यांचं काय, त्यांना गुन्हेगारीकडे नेणाऱ्या लोकांचं काय, हे विचारलं पाहिजे की नाही. मतदान याला दान करू नका, याला विकू नका. हा मताधिकार आहे. हा अधिकार व्यवस्थित बजावा. इथं जिथपर्यंत माझा आवाज चाललाय त्या सगळ्यांना आणि तुम्ही माझा आवाज बनवून इथल्या मालेगावच्या गल्ली गल्लीमध्ये जाऊन सांगायचंय की वंचित बहुजन आघाडीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. गॅस सिलेंडर, वंचितों का डिपेंडर गॅस सिलेंडर, बाकी कोई नाही. इथल्या मुस्लिमांना पण मला सांगायचंय, भाऊ जेव्हा तुझ्यावर वार झालाय तेव्हा सगळ्यात पहिले छाती आंबेडकरांची पुढे झाली, तो वार झाला. नीट आठवून बघा, NRC पासून ते आत्ताच्या औरंगजेबाच्या प्रकरणापर्यंत जेव्हा मुस्लिमांवर वार झालाय, आंबेडकर एकमेव नेते ज्यांनी उघडपणे सांगितलं तुम्ही मुसलमानांना हात तर लावून दाखवा, मग मी इथं मग 1000, 2000, 5000साठी तर तुमच्यासारखे दळबद्री तुम्हीच. जर तुम्हाला या महान स्वतः कष्टाचं काम करून 11,000 रुपये आर्थिक निधी ते साहेबांच्या हाती सुपूर्द करत आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. बाळासाहेब आंबेडकरांचा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अम्बेडकर, अम्बेडकर, ईश्वर
विश्वरत्न आंबेडकर 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 विश्वरत्न आंबेडकर. राज्य कार्यकारिणीच्या सदस्य आपल्या समोर या ठिकाणी मनोहर नेटकर ह्या उमेदवार आहेत. 2 मध्ये शोएब अख्तर इस्राईल हे उमेदवार आहेत. यांची निशाणी कपबशी आहे. 8 मध्ये राहुल पवार हे उमेदवार आहेत. त्यांची निशाणी कपाट आहे. 9 मध्ये अमोल जयस्वाल मोरे आहेत. त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. अश्विनी रुपेश पटाई 12 मध्ये आहे. यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा एकंदरीत 6 उमेदवार या महानगरपालिकेमध्ये आपण उभे केलेले आहेत. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की आपण यांचा प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे आणि यांना निवडून आणलं पाहिजे हे आपण लक्षात. ही जबाबदारी आपली आहे. उमेदवार हा प्रचार करेलच. पक्षाचा असणारा कार्यकर्ता हाही प्रचार करेल. परंतु आपण सगळेजण काय म्हणतो की मी कुठल्या विचाराचा आहे असं म्हणतो. मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा मी पायक काय असं म्हणतो की नाही? म्हणतो की नाही म्हणतो? हो ना. मग या विचाराचं सरकार आलं पाहिजे. ही जबाबदारी कोणाची? तुमची ना. मग ही जबाबदारी पार पाडायची असेल तर अजून काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? आपल्या एका मताबरोबर अजून एक मत जोडायला पाहिजे. बरोबर मग समजा 6,000 मतदान आहे. तुम्ही एक मत अजून जोडलं तर किती जोडले? किती हजार? किती जोडले? या 12 मध्ये उमेदवार निवडून येणार की नाही येणार? मग जोडायचं की न जोडायचं? मग हे जोडत असताना जो मार्ग अवलंबायचा आहे. इलेक्शन हे एक युद्ध असं समजायचं. हे आपल्याला जिंकायचं आहे आणि जो मार्ग आपल्याला अवलंबायचा तो सगळा मार्ग अवलंबून आपण आपल्या उमेदवाराला जिंकवलं तर काय होणार? काय होणार? काय होणार? विजय झाल्यानंतर काय होणार? विकास होणार. आता आपण काय म्हणतोय? कोणाचं सरकार आहे आपण म्हणतो? आताच्या सरकारबद्दल आपण हे कोणाचं सरकार आहे असं म्हणतो? मोदीचं. RSS कुठल्या विचाराची आहे? त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय? मनुवादी सरकार. उद्या तुम्ही निवडणूक जिंकलात आणि सगळे उमेदवार निवडून आले तर इथं चर्चा काय होणार? सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची आहे. सत्ता कोणाची आली? मग ती आणायची की नाही आणायची? नक्की. पण मला एक सांगा,
इथे 3 गोष्टी वाटल्या जातात, त्याचं काय म्हणा? इथे 3 गोष्टी वाटल्या जातात, त्याचं काय होणार? एक कबाब वाटल्या जातो, त्याचं काय करायचं? एक शबाब वाटल्या जातो, त्याचं काय करायचं? आणि शेवटच्या 2 दिवशी महात्मा गांधी वाटल्या जातो, त्याचं काय करायचं? टाळ्या वाजवायला सांगितलं नाही, काय करायचं हे विचारलेलं आहे मी. काय करायचं हे मी विचारलंय, काय करणार आहात? काय करायचं मी विचारलेलं आहे, मग कोणाला देणार ते नाही विचारले अजून. याचं काय करायचं? कबाब शबाब आणि महात्मा गांधी याचं काय करायचं? याचं काय करायचं? बंद करायचा. याचं काय करायचं? कोणी बोलायला तयार नाही. याचं काय करायचं? याचं उत्तर तर येऊ द्या. उत्तर येत नाही, याचा अर्थ मनामध्ये कुठेतरी घोळ चाललाय. आता मनामध्ये घोळ चालला तर हे सगळे उमेदवार आत पडले असं मी जाहीर करून टाक. अरे काय तुमच्या मनामध्ये घोळ आहे ना? काय नाही म्हणून मी तुम्हाला विचारतोय की कबाब शबाब आणि महात्मा गांधी असं करायचं काय? काय करायचंय? 4 जणांचा आवाज येतो, नाकारांचा हुरदेल्यांचा मी बघतो शांत बसलेला आहे. मला एक सांगा, हा कबाब शबाब आणि महात्मा गांधी किती वेळचं जेवण होतं? एका टायमात. तुमच्यापैकी किती जण उपाशी राहतात? उपाशी म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला? उपास म्हणतात. उपास. किती जण उपास करतात? सगळे करतात ना उपास? सगळे करतात का? मग इलेक्शनच्या 3 दिवस अगोदर आपण उपास करायचा. म्हणजे उपास म्हटलं तर घ्यायचं नसतं. आणि म्हणून मित्रो, एका बाजूला आपण असताना म्हणतो एका बाजूला आपण असं म्हणतो की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही असताना सत्ताधारी, आणि दुसऱ्या बाजूला आपण वागतो कसं? दुसऱ्या बाजूला आपलं वागणं काही आहे. दुसऱ्या बाजूला आपलं वागणं काही आहे. आपलं वागणं कसं आहे? कटोरा घेऊन फिरणं आहे की नाही? मागणारे आले. रस्त्यावर तर भिकारी बघितलीत का तुम्ही? बघितली? नक्की. तू कटोरा घेऊन असतो,
तो तुम्हाला म्हणतो का हे 100 रुपये टाकायचे, 100 रुपये टाक, 100 रुपये टाक असं म्हणतो का तो? नाही. का नाही म्हणत तो? का नाही म्हणत? का म्हणत नाही तो? का त्याचा 100 रुपये मागण्याचा अधिकारच नाही. त्याच्यामुळे त्या भिकाऱ्याला 100 रुपये मागण्याचा अधिकार नाही हे आपण मान्य करतो. मग आपण असणारा कटोरा घेऊन कसं म्हणू शकतो की मी इथला असणारा सत्ताधारी झालो पाहिजे? मी इथला सत्ताधारी झालो पाहिजे हे कुठल्या आधारावर तुम्ही म्हणता? इथलं सत्ताधारी व्हायचं असेल तर आपण बरोबरीचे आहोत हे दाखवलं पाहिजे. काय दाखवलं पाहिजे? बरोबर. आणि बरोबरीचाच माणूस हा सत्तेवरती बसू शकतो. आता बरोबरीचा आहोत हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात. काही गोष्टी या आपल्या वर्ज कराव्या लागतात. जोहार मायबापातून काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात. आणि वर्ज काय करावं लागतं? कटोरा घेणं हे वर्ज करावं. काय वर्ज करावं लागतं? काय वर्ज करावं लागतं? वर्ज काय करावं लागतं? अनेक जणांच्या हातातून कटोरा सुटताना मला दिसत नाही. आणि म्हणून ही संधी आली. आज असणारी संधी आहे. ज्या मनुवाद्यांचं सरकार आहे, ज्या मनुवाद्यांचं सरकार आहे, आज या मनुवाद्यांच्या सरकारच्या विरोधात काँग्रेस लढू शकत नाही, सेना लढू शकत नाहीये, समाजवादी लढू शकत नाहीये, डाव्या विचारसरणीचे लढू शकत नाहीये. आज इथला सर्वसामान्य माणूस ही अपेक्षा लढतोय की फुले शाहू आंबेडकरी विचाराने तरी मनुवाद्याशी लढलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकर वाद्याने काय केलं पाहिजे? विचाराने लढलं. बदल काय झाला हा आपल्या लक्षात आला. इथे समाज व्यवस्थेतला बदल काय झाला तो आपल्या लक्षात आला का? बदल आलेला हा आहे की फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे मनुवाद्याच्या विरोधामध्ये लढण्याचं नेतृत्व आलेलं आहे. काय आलेलं आहे हातामध्ये? आपल्या हातामध्ये काय आलेलं आहे? नेतृत्व आलेलं आहे. आता मला एक सांगा, लोक म्हणतात तुम्ही राजासारखं जगा, पण तुमची राजासारखी जगण्याची मानसिकता नसेल तर काय उपयोग? राजा कधी कटोरा घेऊन फिरतो का?
किंवा राजे व्हायचं असेल तो कटोरा पहिल्यांदा सोडला पाहिजे. हा बदल आपल्याबद्दल करावा लागेल. नगरपालिकेमध्ये जे आपल्याला यश आलं ते यश हेच दाखवते आणि सांगते की ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे फुले शाहू आंबेडकरी चळवळ जिवंत आहे, लढते, त्या त्या ठिकाणी तिथला समूह वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला. लाखो करोडो रुपये वाटले गेले तरी त्यांनी 104 जणांना जिंकून दिले हे लक्षात. इथेही पैसे वाटले जातील नाही असं नाही. त्याच्यावरचा उपाय मी सांगतो. माझ्या अगोदरच्या वक्त्याने या ठिकाणी ड्रग्सचा सुळसुळाट आहे म्हणून सांगण्यात आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही. काही व्यक्ती त्याला म्हणायचं काय, वैश्यभराची सोय करू. 13 तारीख 14 तारीख 12 तारीख 13 तारीख 14 तारीख या सगळ्या गरजुल्यांची फौज आपण वस्त्यांच्या चौक्यांवरती उभं राहतो. वस्त्या ज्या आहेत, चौक्या ज्या आहेत, त्या ठिकाणी उभं राहायचं आणि वाटप करणारी गाडी आली रे आली. वाटप करणारी गाडी आली रे आली की त्या गरजुल्याला सांगायचं वर्षभराची गाडी आली बघ. आता तिला फोड लूट काही कर. ती गाडी फोड लूट आणि घेऊन जाते पैसे. जाता जाता फक्त पोलिसाला त्याला म्हणा दक्षता देऊन जा. आणि त्याचं कारण आहे की गरजुल्याला पोलिसही पकडत नाही. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला तर पोलीस त्याला पकडतो का? बसून ठेवतो, आपली सबूत काढतो, मी करतो कारवाई, तुम्ही जा घरी. आणि 15 मिनिटांनंतर हाच गरजुले आपल्या घरी आलेला. आज पोलीस कोणाला घाबरत असेल तो त्याच्या बॉसलाही घाबरत नाही. पोलीस आज कोणाला घाबरत असेल तर या गरजुल्याला घाबरतो, एवढं लक्षात घ्या. पण तो काय पोलिसाला मारत नाही, तो अख्खा पोलिसाला पकडतो आणि सांगतो ड्रग्स आण चल. आणि म्हणून मित्रो, एक संधी चालून आली. फुले आंबेडकरी कार्यकर्त्याला एक संधी चालून आलेली आहे की या देशाची धुरा तो आपल्या हातामध्ये घेऊ शकतो. घ्यायची की न घ्यायची हे तुमचं मतदान ठरव. हा बदल आणलं तर या नगरपालिकेमध्ये जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत चाललेली आहे ती संपवण्याची संधी तुम्हाला येईल. डेटा ऑपरेटर असेल किंवा रस्त्यावरचा साफ करणारा सफाई मजदूर असेल, त्याच्या नावाने 20,000 काढल्या जातात पण त्याच्या हातामध्ये 8-10 हजार रुपये मिळतात अशी परिस्थिती. जेवढा कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे तेवढे तुम्ही पण दोषी आहात, एवढं लक्षात.
जेवढा कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे तेवढं तुम्ही पण दोषी आहात हे लक्षात घ्या. याचं कारण एक वेळच्या जेवणासाठी तुम्ही चोराला त्या सभागृहामध्ये पाठवता हे लक्षात घ्या. आणि मग चोराचं काम होतं. एक वेळच्या जेवणासाठी चोराला तुम्ही असताना त्या सभागृहामध्ये पाठवता आणि तो चोर मग 5 वर्ष लुटतच बसतो. अशी परिस्थिती. दारू प्यायला नाही पाहिजे. गेली उचलू त्याची. आणि म्हणून मित्रो, आपण जर ह्या मनुवाद्याला आळा घातला नाही, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आळा घातला नाही, तर समजा पुढची निवडणूकच होणार. विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूकच होणार नाही. आता विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक झाली नाही तर तुमचं एक वेळचं खाणं तर जाईलच, पण तुम्ही सगळे कैदी झाल्याशिवाय राहणार. आज मुसलमानांची हालत आपण बघितली. आज मुसलमानांची हालत, ती अवस्था आपली झाल्याशिवाय होणार नाही हे लक्षात घ्या. ती अवस्था उरलेल्या सगळ्या वंचितांची झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं मुसलमानांना आव्हान आहे, औरंगजेबचा इश्यू निघाला, तुमच्या आमदारांनी आणि तुमच्या नगरसेवकांनी एखादी तरी ब्र शब्द काढला का एवढं सांगा. याच मालेगावच्या ह्याच्यामध्ये ब्लास्टमध्ये काही जण आली, बघा सर तुम्ही असं आमच्यासाठी उभे राहता का? म्हटलं आम्ही राहतो. चुकीचं झाले हे सरळ सरळ त्या ठिकाणी दिसते. SIT जोपर्यंत होती तोपर्यंत इन्क्वायरी बरोबर चालली होती, पण केंद्र शासनाची NIA आली आणि डिरेलमेंट झाली अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचा पोलीस इमानदारीने काम करत होता, दिल्लीचा पोलीस बैमानाने काम करत होता. हे समोर आणावं लागेल. हे समोर आणावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी केलेली इन्क्वायरी याच्या आधारावरती हा निर्णय झाला पाहिजे. माशी कुठे शिंकली मला माहित नाही, सगळे मी हवाई पळून गेले. जे घेऊन आले होते ते मला भेटायला त्या, आणि म्हटलं आप क्यों भाग रहे? बोले सर शर्मिंदगी आती. मतलब किस बात की? उन्होंने हमसे कहा, हमने आपसे कहा, आप हाँ गए और आप वही भाग गए. मैंने कहा जो वक्त आ रहा है, जो वक्त आ रहा है
उस वक्त ये आगाह है, इतना देख। जो आने वाला वक्त है वो कैसा होगा, इसकी ये शुरुआत है। मित्रों, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं जिंकणं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे हमी आहे, हे लक्षात. ही हमी आहे, लोकशाही जीवन ठेवण्याची हमी आहे. आणि म्हणून इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे, तुम्ही तुमचे मुसलमान निवडून दिले, साले गोगलगाय म्हणून राहतील तिथे. हूं की छू करणार नाही. सिर्फ कौम का है, सिर्फ कौम का है म्हणून मतदान करायला गेला. सिर्फ कौम का है इसलिए अगर उसको चुना के दे दिया तो याद रखो, तुम दूसरा तीसरा कुछ नहीं कर रहे हो, तुम मोदी और आरएसएस के हाथ और मजबूत कर रहे हो, और मजबूत कर रहे हो. यूपी में बुलडोजर चला, मीरा भाईंदर में बुलडोजर चला. एक नगर सेवक की आवाज मुझे बैठा दो, एक नगर सेवक की आवाज मुझे बैठा दो, एक मौलवी की आवाज मुझे बैठा दो, एक मुफ्ती की आवाज मुझे सुनाई नहीं दे. डरे हुए लोगों से अगर अपेक्षा करोगे, डरे हुए लोगों से अगर तुम अपेक्षा करोगे तो हाथ में कुछ लगने वाला नहीं. मैं यहाँ के मुफ्तियों को पूछता हूँ, मौलवियों को पूछता हूँ, चलो जुलूस निकालते और कहते आरएसएस से पूछते कि भैया तुमने आज तक पंजीकरण क्यों नहीं. एक मस्जिद बनाई जाती है, उसका पंजीकरण होता है या नहीं होता है? नगर पालिका में होता है, महानगर पालिका में होता है, और वक्फ बोर्ड में होता है, पंजीकरण होता है, रजिस्ट्रेशन होता है. फिर आरएसएस क्यों? पूछने की हिम्मत है? भाई इस देश के नागरिक हो तो आपको भी पूछने का अधिकार है. हिम्मत क्यों नहीं करते? औरंगाबाद में वो वंचित ने जुलूस निकाला आरएसएस के ऑफिस में. मैंने कई मौलवियों से और मुफ्तियों से फोन किया, आप, मैंने कहा उसमें सिर्फ शरीफ हो जाइए, बाद में हम लोग देखते. गरीबी में अपनी जिंदगी गुजार रहे, लेकिन अपने धारते और अपने बलबूते पे अपनी जिंदगी गुजार रहे. आप क्यों नहीं इनसे सीखते? मिल जाओ इनसे, समझौता कर लो इनसे, मिल लो इनसे, समझौता कर लो. और ये जैसे दहाड़ते वैसे आप भी दहाड़ना शुरुआत करोगे. और मन में जो डर का खौफ बैठा हुआ है, मन में जो डर और खौफ बैठा हुआ है, वो निकल जाएगा. और इसलिए मैं मुसलमानों से ऐलान करता हूं, ये जो 6 नुमाइंदे वंचित बहुजन आघाड़ी के हैं, ठीक है, इनके सामने हिमायन का उम्मीदवार है, इनके सामने समाजवादी पार्टी का है, इसमें सामने और एक पार्टी का है, गैर मुसलमान है.
ये सभी मुस्लिम उम्मीदवार जो है मुसलमान हैं। लेकिन धर्म ना देखते हुए इंसानियत का पाठ पढ़ाते। इंसानियत इस देश में पनप। ऐ मुसलमानों, तुम्हारी शिक्षा क्या है? अमीर के साथ जाना या गरीबों के साथ जाना? इस्लाम क्या सिखाता है? आज ये गरीब है, आवाज उठा रहे, आपके लिए भी उठा रहे। लेकिन ये मुसलमान भी है, इसलिए हम इनको वोट नहीं देंगे। ये अगर रहा आपका रवैया तो हो सकता है कि कल ये भी आपका साथ छोड़ दे, अकेले गिर जाओ। इसलिए मैं मौलवियों से अपील कर रहा हूं, मुफ्तियों से अपील कर रहा हूं, ये जो गलत प्रचार मुसलमानों में चला है इसको रोको। मुसलमान हो तो हम वोट देंगे, मुसलमान नहीं होगा तो हम वोट नहीं देंगे। ये जो प्रचार चल रहा है इसको रुकाओ। मैं उम्मीद करता हूं यहां पर, मैं उम्मीद करता हूं यहां पर कि मुफ्ती और मौलवी और मौजान जो है वो मुसलमानों के इस इलेक्शन में सही रास्ता दिखाएंगे आणि आपण सगळेजण या साई उमेदवाराला जिंकवा या अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो। जय भीम, नमस्कार।